नमस्कार करमरकर सर. नमस्कार नमस्कार. आम्ही आपले शेअर मार्केटचे व्हिडिओ त्याबद्दल तुम्ही जे सातत्याने टाकत आलेला ते वारंवार बघतो, पाहत आलेलो होतो. त्यामध्ये आम्हाला फायदाही चांगला बेनिफिटही मिळतो. अच्छा. पण आमच्या सर्वांच्या वतीनं आमच्या मनात जे काही शंका आहे ते मी उपस्थित करतो की तुम्ही शेअरमध्ये सांगताना शेअरचं नाव सांगताना आता उदाहरणार्थ हिंडल्को असेल तर तुम्ही एच आणि डॉट 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 ओ रोटोकॉम्स असेल तर आर डॉट 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 एस करेक्ट असं सांगतात. तुम्ही पूर्ण नाव नाही सांगत. बरोबर. तर त्यामुळे थोडं आम्ही कन्फ्यूज होतो. मग पूर्ण नाव सांगितलं तर आम्हाला लगेच लक्षात येतं. तर ते तुम्ही सांगत नाही. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही सांगता त्याचा शेअर वाढलेला आहे तेही तुम्ही ऑन स्क्रीन दाखवता. ते बद्दल आमच्या मनात काही उलट चांगलं म्हणजे बेनिफिशियल नाही. पण याबद्दल आम्हाला जरा उत्सुकता आहे आमच्या मनात. ते जरा सांगाल का? बरोबर. आता मी जे ते व्हिडिओ अपलोड करतो लोकांना कळू दे की मी पण बिझनेसमन आहे, सीझन बिझनेसमन आहे म्हणून. की मी माझ्या बिझनेसमध्ये 3C ची स्ट्रॅटेजी वापरतो. 3C ची स्ट्रॅटेजी म्हणजे काय? पहिल्यांदा सर्वात कस्टमरला कन्व्हिन्स करणे. जो मी व्हिडिओ टाकून त्यांना सांगतो की माझे शेअर तुम्ही शेअरचे व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की शेअर वाढलेले दिसतील. आणि त्याप्रमाणे त्यांना लक्षात येतं की खरोखर हे जो शेअर ते सांगतोय तो अपलोड करतोय ती व्यक्ती ते खरोखरच वाढतात. अशा पद्धतीने मी कन्व्हिन्स द कस्टमर किंवा कन्व्हिन्स द बायर ही पहिली माझी स्टेप राहते. त्याच्यानंतर दुसरी स्टेप राहते की कन्फ्यूज द बायर किंवा कन्फ्यूज द कस्टमर. याच्यामध्ये मी काय करतो, एच डॅश डॅश ओ म्हणून सांगतो किंवा आर डॅश डॅश एस म्हणून सांगतो. म्हणजे लोकांना काय होतं की आर डॅश डॅश एस म्हणजे काय, एच डॅश डॅश ओ म्हणजे काय, तर ते बघतात परंतु त्यांना ॲक्च्युली कळत नाही त्या दिवशी कुठला शेअर. आणि मी वाढल्यानंतर मात्र ते शेअर दाखवतो. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कस्टमरला कन्फ्यूज द कस्टमर, कन्फ्यूज करतो डॅश डॅश वापरून. आणि मग जेव्हा मला फोन येतात की अहो का तुम्ही एच डॅश डॅश ओ का सांगता किंवा आर डॅश डॅश एस का सांगता तुम्ही, तर याच्या मागची माझी स्ट्रॅटेजी असते की करत द बायर असतो. म्हणजे काय, मी लोकांना सांगतो ओ एच डॅश 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 ओ सांगतो मी आणि आर डॅश डॅश एस सांगतो. त्याच्या मागचं लॉजिक आहे की तुम्ही माझं सबस्क्रिप्शन घेतलं का किंवा तुम्ही माझे यूट्यूबला सबस्क्राईब करता का किंवा कॉमेंट करता का, हे लॉजिक आहे. म्हणजे हा सुद्धा माझ्या प्रकारचा बिझनेसच मी करतो असं म्हणा. ह्या दृष्टिकोनातून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल धन्यवाद. पण मी तुमच्यासाठी नक्की पुढच्या वेळेस यूट्यूबवर असेच व्हिडिओ घेऊन येईन. आभारी आहे. धन्यवाद. निश्चित तुमच्या पुढच्या व्हिडिओसाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.